चला तर आता आपल्याला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, कारण कसं आहे भरपूर लोकांचे चॅनल आपल्या जीवावर चालतात, तर त्या लोकांना फक्त मुद्दा पाहिजे आणि ते लोक आमचे म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना कसं समजतात, एकदम कचरा समजतात. म्हणून हे आमचं दैनंदिन जीवन आहे आणि असंच आहे. आणि आमच्या दैनंदिन जीवनाला ते लोक हग्रमूत्र रिॲक्शन म्हणतात. जर एवढी मोठी डिग्री तुम्ही घेतली आणि मध्यमवर्गीय लोकांना तुम्ही जर कमी लेखत असाल तर तू आहे तुमच्या शिक्षणावर. आम्ही बघू शकता, कारण ते दादा जे गाडी तयार करून देणार आहेत तर त्यांच्याकडे भरपूर काम होतं म्हणून त्यांनी गाडी बोलावली नव्हती. तर आज त्यांचा कॉल आलेला आहे की तुमची गाडी आणून द्या, 3 दिवसात रेडी होऊन जाणार. तर आता उठले काय करतात त्याचं त्याला माहीत. काय करून राहिले? काय करू राहिले तुला माहित नाही काय करू राहिले. चहा घ्या ना मग पहिले. चला. हे इथं पाणी कोण सांडवलं? हातात पाहिजे जसं की नौकर ठेवले तिचे 2-4. नौकर ठेवायचं कामच नाही ना. तिले पाहिजे ना तिचे शाळेची काळजी. आणि बरोबर ते आंघोळ करताना कपडे. तो चहा थंड होऊन आला, पहिले चहा घ्या. गॅस जळते माझ्या 10 वेळा चहा गरम करू करू. चलून आले का? तुम्हाला भांडणं करायचं मूळ आहे वाटते. ते बंद कर 1 मिनिट. बंद कर ना 1 मिनिट. नाही करत. बंद करता का 1 मिनिट? नाही. स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत आणि आमचं दैनंदिन जीवन असंच आहे. आणि नॉर्मल म्हणजे मध्यम वर्गातील लोकांचं जीवन असंच असते. आणि ते नवरा बायको असेच बोलतात. नाहीतर काही नवरा बायको उच्च शिक्षण आणि उच्च घरात असतात आणि ते घरातलं दाखवायला घाबरतात, कारण ते खोटं जीवन जगत असतात. म्हणजेच घरात लय भांडायचं, एकामेकाची इज्जत करायची नाही आणि लोकांना दाखवायचं की आम्ही हॅपी कपल आहोत. ते लोक नाटकबाज असतात आणि म्हणून ते दुसऱ्यांना नाटकबाज म्हणतात. तर असो, आमचं दैनंदिन जीवन भांडणापासूनच सुरुवात होते. चला सगळेजण. तर आज आपण जात आहोत 4 व्हीलर गाडी आणायला, घेऊन जायला. चला गणेशजी. या माणसाले धंदा व्यवसाय लावून देतो ना. माणूस घरी मलाही चांगला दिसून नाही आला आणि तुमच्या लोकांनाही चांगला दिसून नाही आला. घ्या लावा फुलप. कसंही बिचारा घरी असते तर भाजी बिजी मला निवडू लागते, तोडू लागते, लेकरेले सांभाळून. हा मग चप्पल घालून देता. पिलू ती घालतो मी दुसरी. पिलू दुसरी घालतो मग दुसरी. चल गाडीवर बस. चल. गाडीची चाबी घेतली आपल्या? हा 4 व्हीलरची चाबी घेतली का? डिझेल टाकायला पैसे घेतले. हा डिझेल टाकायला पैसे. डिझेल बिना डिझेलची आहे आमची गाडी. चल बेटा. बिना डिझेलची, बिना हँडलची आहे ना. कसाही बिचारा घरी राहते तर मला कामं धंदे करू लागते. आता त्या माणसानं व्यवसाय लावला की मलाही सोबत घेऊन मरणार आहे ते माणूस. ते माणूस म्हणते तुझ्या शिव्या ऐकल्याशिवाय, तुझ्या बोलणे ऐकल्याशिवाय मला गमत नाही म्हणते. आम्हाला लेकरानं का बूट आणला. रुमाल घेतला पिलू? घेतला का रुमाल? हे पिलू रुमाल. चाबी घेतली का गाडीची? चला बूट घालून देते. चला. काय कुठे चालू? लवकर चालू. पप्पा कुठे आहे? पप्पाला घेतलं का सोबत? चल लवकर गाडीवर जाऊन बस. जा गाडीत बस तू. चल पप्पा गाडी काढून आले. जा लवकर. चला चला चल लवकर. काढा ना गाडी. 4 व्हीलर काढा आपली. आणा पायरीवर ठेवून देतो ते. तुम्ही तिथं तर घ्या गाडी. इथं जाळू का? तर कसं आहे,
मी माझं जे आहे ते सत्य परिस्थिती सांगितली होती. माझं दुसरं लग्न आहे, त्याच्यानंतर गणेशजीचा आणि माझा भरपूर वाद झाला होता. त्यांनी मला मारलं होतं, नंतर ते पळून गेले होते. त्याच्यानंतरसुद्धा भरपूर वाद झाला. नंतर आमचं डायव्होर्सचं प्रकरण आलं आणि हे सर्व खरं आहे. जे लोक म्हणजे हे जगाला ओरडून सांगतात ना, हा ड्रामा होता, हे होता, ते होता, तर त्या लोकांनी सिद्ध करून द्यायचं, बरोबर ना. जर तुम्हाला एवढी खाज येते माझे व्हिडिओ बघून तर तुम्ही सिद्ध करून द्या ते ड्रामा होता म्हणून. तर असो, आता मी नवीन व्यवसाय चालू करत आहे, त्याच्यामुळे या हाय सोसायटीच्या लोकांच्या नादाला मला तर लागायचं नाही आहे बाबा. कारण यांचं खोटं जीवन असते आणि ते म्हणतात बरोबर बस बेटा. चलो जय जय श्री श्याम बोलो. मी बसतो. हा बसतो, थांब थोडा वेळ, मला भळा बिळा ठेवू दे अंदर. पायजा पोरग अल्ला कमी करणं द्या, फळा ठेवून येतो, गेट लावून येतो. पिल्लू थांब, हा आलीस मी. तर हा व्यवसाय आम्ही मागच लावत होतो आणि ही गाडी मला पॅक करून घ्यायची होती. परंतु झालं काय होतं की माझी तब्येत बरी नसल्यामुळे आणि त्या दादांकडे एवढं काम होतं की त्यांच्याकडून आम्हाला गाडी पॅक करून घ्यायची आहे. त्या दादांना भरपूर काम होतं, गाडीचे ऑर्डर घेतलेल्या होत्या, त्यांच्यामुळे त्यांनी आम्हाला 2 तारीख दिली होती. तर आज फायनली ही गाडी आम्ही त्यांच्याकडे घेऊन जात आहोत. कारण कसं या गाडीमध्ये भांडे राहतील, त्याच्यानंतर सिलेंडर वगैरे राहतील, तर ते आम्हाला पॅक करून घ्यायचं आहे. गाडी घेऊन निघालेलो आहो आम्ही, बघू शकता. कारण ते दादा जे गाडी तयार करून देणार आहेत तर त्यांच्याकडे भरपूर काम होतं, म्हणून त्यांनी गाडी बोलावली नव्हती. तर आज त्यांचा कॉल आलेला आहे की तुमची गाडी आणून द्या, 3 दिवसात रेडी होऊन जाणार. तर आता आम्ही गाडी घेऊन जात आहोत. आणि तुम्ही जे म्हणत होते नवीन व्यवसाय, कारण या मीडियाच्या भरोश्यावर काही राहता येत नाही. इथं बाबा आपले दुश्मनच जास्त झालेलं आहे, आपण कोणाच्या आदात मदत नाही आहे, तरी टेन्शनवर टेन्शन देता. या टेन्शनमुळे एखाद्याचा जीव गेल्यापेक्षा मस्त आपला व्यवसाय करायचा आणि गपचूप बसायचं. आणि जो कष्ट करू शकतो ना, तो कुठंही आणि कसंही पोट भरू शकतो, फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे. तर आता आम्ही जात आहोत गाडी घेऊन. गणेशजी आहे समोर, बघा मी तुम्हाला दाखवते. आणि जर एवढं शिक्षण घेऊन तुम्ही आमच्यासारख्या लोकांना हग्रमूत्र आणि कमी लेखत असाल तर तुमचं शिक्षण खरंच काही कामाचं नाही आहे. कारण तुम्हाला तसे संस्कार दिलेले आहे. तुमचं हाय सोसायटीचं राहणीमान, हाय सोसायटीचं शिक्षण, हाय सोसायटीचे फ्रेंड, आणि त्याच्यामुळे माझ्यात कमतरता आहे तर मी एक्सेप्ट करते की हो माझं कमी शिक्षण आहे, मी मध्यमवर्गीय आहे किंवा मी गरीब कुटुंबातील आहे आणि मला प्रत्येक व्यक्तीची जाणीव आहे. आणि जे मोठ्या घरात असतात आणि ज्यांचं राहणीमान वगैरे सर्व मोठ्या हाय सोसायटीचं असतं ना, तर ते आमच्यासारख्या लोकांना कमी लेखतात. तर असो, आणि मध्यमवर्गीयातील लोकांची चाळीतले लोक कसे असतात तुम्ही बघू शकता. सकाळी उठणं, किलकिल बिलबिल, आणि तेच खरं जीवन आहे. नाहीतर मुक्यासारखं जीवन जगण्यात कोणता अर्थ आहे सांगा बरं. सिरियस लोक हॉस्पिटलमध्येच चांगले दिसतात. तर असो, माझ्या व्हिडिओमध्ये कमतरता असेल ते आम्ही बघू, तुम्ही बघू नका. तुमचे हाय सोसायटीचं राहणीमान शेअर करा, तुम्ही कुठं हकता कुठं मुतता ते शेअर करा. तुमच्या हाय सोसायटीचे लोक तुम्हाला किती बघतात हे तुमच्या याच्यावरून दिसतेच. आणि मला माझं राहणीमान आणि जे आहे तेच मी दाखवते. आणि कोणाला मी म्हणत नाही की माझं राहणीमान किंवा हे तुम्ही फॉलो करा म्हणून. कारण माझ्या भरोश्यावर तुमचं चॅनल चालवत आहे. तुम्हाला पाहिल्याशिवाय तुमचं कंटेंट क्रिएट होत नाही, तुमचे व्हिडिओ येत नाही, बरोबर ना. तर आता गाडी पॅकिंगला टाकलेली आहे. तिकडून येताना घरातलं सामान संपलं होतं तर किराणा घेतला, भाजीपाला घेतला, काही फ्रूट्स घेतले. आणि स्वराज बघा कसा, स्वराजला सोबत नेलं ना की स्वराज भरपूर असा त्रास देत असतो. तर आता मॉलमधून निघाल्यानंतर थोडासा भाजीपाला वगैरे घेतलेला आहे मी. आणि स्वराज इथं रडत होता कारण त्याला हे सर्व जे सामान आहे ना ते हातात पाहिजे होतं आणि तो ऐकतच नव्हता. फायनली मग त्याने जी पपई होती ना ते हातात घेतली आणि त्याला उचलत पण नव्हती, परंतु अशा पद्धतीने ते उचलून घेत होता. त्याच्यानंतर आलो आम्ही घरी. आणि घरी आल्यानंतर भरपूर असा उशीर झाला होता. तर सगळ्यात अगोदर जो किराणा आणि भाजीपाला होता तो मी काढून घेतला. गणेशजीने भाजीपाला वगैरे किराणा वगैरे मला भरून दिला. आणि कसं आहे, वाद विसरून आता नव्याने सुरुवात करत आहे. कारण मी एकटी होती तरी लोकांना प्रॉब्लेम होता आणि सोबत आहे तरी पण प्रॉब्लेम आहे. तर ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडत असतील त्यांनी नक्कीच बघा. नाही आवडत बसेल तर तुम्ही डिसलाईक किंवा नॉट इंटरेस्टेड करून जाऊ शकतात. कारण मी कधीही कोणाचं वाईट झालं पाहिजे असे चितत नाही. बाकीचे लोक तरी तुम्हाला सांगतात की या व्यक्तीचे व्हिडिओ बघू नका, याला रिपोर्ट मारा, असं करा तसं करा. पण माझं एक चांगलं आहे आणि माझी स्वामींची शिकवण आहे
की समोरचा व्यक्ती कितीही घाणीत जाऊ दे, तू जाऊ नको. म्हणून मी कधीही कोणाला म्हणत नसते की त्यांची ID बघू नका किंवा त्यांना लाईक करू नका, किंवा त्यांना डिसलाईक मारा, त्यांना रिपोर्ट मारा. कारण एक म्हण आहे, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणते ना, तोच त्या खड्ड्यात जाऊन पडत असते. तर इथं स्वयंपाक करताना असंच म्हणजे स्वयंपाक पाणी करताना असेच थोडेसे कॉमेडी व्हिडिओ वगैरे मी बनवून घेत असते. कोण तोंड फोड सांग, काय केलं मी असं तुम्हाला? माणुसकीच आहो मी, समजलं का गणेशजी? माझ्यासोबत पंगा घ्यायचा नाही, ओके? जे म्हणतात ना, मुर्दे पाळून टाकू मुर्दे, असं म्हणतात ना, ते बायकोसाठी कांदा चिरतात, कांदा चिरतात, कांदा, माहितीये का? याले म्हणतात बायकोची पावर. आता बोला ना गणेशजी. चांगलं बारीक चिर जा, सलाद करा माझ्यासाठी छानपैकी. डॉक्टरनी तुम्हाला माझी काळजी घ्यायला सांगितलेलं आहे, विसरू नका. आणि राहिला माझा बोलायचा प्रश्न, तर माझा आवाज असाच आहे आणि घरात सुद्धा मी अशीच बोलत असते. तर इथं मी मस्त माहिती मिक्स व्हेजिटेबलची भाजी केली होती, म्हणजे पत्ता गोबी, सर्व भाज्या वगैरे टाकून डाळ भात आणि सलाद केला होता. आणि सलाद केल्यानंतर मी बसलेली आहे जेवण करायला. तर तुम्हाला आमचा नवीन व्यवसायासाठी तुम्ही आम्हाला भरभरून शुभेच्छा द्या. आमचं जर राहणीमान, आमचं जर हागरमूत्र तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल टिपिकल लाईफ, तर नक्कीच तुम्ही मला फॉलो करू शकता. नाही तर तुम्ही मला म्हणजे अनसबस्क्राईब करून किंवा अनलाईक किंवा डिसलाईक करून जाऊ शकता. कारण आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधीही वाईट होऊ शकत नाही. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.